नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे सागर वकिलांना म्हणत असतो, परत आपण सहीची प्रोसिजर त्यांना देण्यासाठी काय करू शकतो, बरं देऊ शकतो का? तेव्हा वकील साहेब म्हणतात, सर अशी केस मी पहिल्यांदाच बघतोय. बाप आपल्या मुलीसाठी काही नाही करीत, ते आधी जीव पणाला लावतो आपली मुलगी मिळवण्यासाठी आणि नंतर मग असं. पण काही हरकत नाही, मी यावर स्टडी करेन आणि तुम्हाला नक्की कळवेन. तेव्हा लगेच वकील साहेब म्हणतात, पण एक गोष्ट कळत नाही, सईला सगळं करताना खूप काही सहन करावं लागले. मुक्ता गोखलेला पण खूप काही कष्ट करावे लागलेत आणि जज साहेबांनी विचारल्यानंतर तुम्ही काय उत्तर द्याल? तेव्हा लगेच सागर बोलतो, ते मी लक्षात ठेवेन, जा तुम्ही. तेव्हा वकील साहेब म्हणतात, हे सईला तुम्ही सांगू शकाल आणि मुक्ता हे तुम्ही सांगू शकाल का? तेव्हा लगेच सागरला आठवते की सई किती खुश झाली होती जेव्हा सागर हा तिच्या मुक्ताईबरोबर लग्न करणार होता आणि मुक्ता ही खूप भडकलेली असते. सागरने जेव्हा सईला ढकलून दिलेले असतं तेव्हा लगेच सागर म्हणतो, मी माझं माझं ठरवेन, तुम्ही जाऊ शकता. तेव्हा लगेच वकील साहेब म्हणतात, खरं तर मला खरं खरं सगळं काही सांगून टाका, काय झालंय? तो हर्षवर्धन काही बोलला का? त्याने धमकी दिली का? तेव्हा सागर भडकतो आणि म्हणतो, तो कोण आहे मला धमकी देणारा आणि तुम्ही कोण विचारणारे? तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा, मला दुसरा वकील साहेब बघायला. तेव्हा लगेच सागर म्हणतो, सॉरी सॉरी, चुकलं माझं, मला थोडा वेळ द्या, पण आपल्यात जे काही बोलणं झालंय ते कुणालाही घरी सांगू नका. तर इथे माधवी म्हणत असते, नाही नाही नाही, चुकलंय बरं का वीणबाई, तुम्ही तर देशातून परदेशात गेलाय. इंद्रा म्हणते, काय झालंय नेमकं, मला काही सांगाल का कोणी? तेव्हा लगेच माधवी म्हणते, तुम्ही हारलाय, आता तुम्हाला शिक्षा होणार आहे. तेव्हा इंद्रा बोलते, काय मला शिक्षा? तेव्हा लगेच माधवी इंद्राची ऍक्टिंग करून दाखवते, हो, जाळात आता माशा अडकलाय आणि आता त्याला शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा इंद्रा म्हणते, बरं बाई, तू म्हणशील तसं, मी कान पकडायला तयार आहे. तेव्हा माधवी म्हणते, नाही, कान पकडण्याची तुम्हाला गरज नाहीये, कारण तुम्ही जिच्याशी कोयता घेऊन भांडत होता ना, तिची मुलगी आज या घरात सून म्हणून आली आणि उद्या जर त्या दोघांमध्ये काही भांडण झालं तर कदाचित तुम्ही माझ्या मुलीची बाजू घ्यावी. हो, तिला तुमची मुलगी मानावी, म्हणजे ही शिक्षा राहणार नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, हो ग बाई, तू म्हणेल तसं. तेव्हा लगेच माधवी म्हणते, अरे वा, मला तर खूपच आनंद झालाय आणि खूप दिवसांनी असे हसले की दळले मी. चला मी येते, तुमचे कपडे मी पाठवून देते. तेव्हा शेवंता बोलते, पुन्हा यावर का, आपण मस्त पार्टी करूया. तेव्हा लगेच माधवी म्हणते, हो हो, मलाही आवडेल पुन्हा पार्टी करायला. त्यानंतर इथे आता माधवी घरी आलेली असते तर पोरू काका फोनवर बोलत असतात. माधवी आता कोळीबाईची ऍक्टिंग करते. इथे इंद्रा कोळीचा पत्ता कुठे? तेव्हा लगेच पोरू काका बोलतात, 102 मध्ये जा. तेव्हा लगेच माधवी म्हणते, आणि ती माधवी खोकले. पोरू काका म्हणतात, खोकले नाही हो, माधवीने जर ऐकलं ना, तुमचा खोकला काढूस तर भांडेन बरं का. तेव्हा लगेच माधवी म्हणते, म्हणजे मी भांडकुदळे पोरू? आता मात्र पोरू काका माधवीला बघून चकित होतात आणि म्हणतात, आजही सरबत वगैरे घेऊन आली की काय तू तिकडून? तेव्हा माधवी म्हणते, नाही नाही, आज तुमची बायको पार्टीला गेली होती इंद्रा कोळीच्या घरी आणि ती पार्टी जिंकून आली बरं का. तेव्हा पोरू काका म्हणतात, वा वा वा, खूपच छान दिसते माझी बायको, चला आपण फोटो काढूया. आता इंद्राचा लुक करून माधवी खूपच छान असे फोटो काढते आणि लगेच पोरू काका म्हणतात, हे बघ हे बघ, आपण मुक्ताला पाठवूया, तुझा कोळी लुक किती छान दिसते. त्यानंतर इथे सागर ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा मिहीर येतो आणि म्हणतो, दादूस तू बरा आहे ना? तेव्हा सागर म्हणतो, हो मी बरा आहे, मला काय झालंय? लगेच मिहीर म्हणतो, अरे आपल्याला जायचंय आज मीटिंगला, तुला लक्षात आहे ना, युनिक पार्क हॉटेलला. तेव्हा सागर म्हणतो, कधी कधी ठरलं हे? मग लगेच मिहीर त्याला खोटं बोलतो, अरे दादूस, मी काल संध्याकाळी तुला सांगितलं होतं ना. सागर म्हणतो, काय, मला मला केव्हा सांगितलं? नाही नाही, मला नाही आठवत. बरं असेल तर तू पण जा तिथे, मी नाही येत. तेव्हा लगेच मिहीर म्हणतो, मी कसं जाणार, मोठमोठी लोक येणार ना तिथे आणि तूच हवा, त्यामुळे तू निघ आता लगेच, तुला उशीर व्हायला नको, अजून रस्त्याने ट्रॉफिक लागतं ना, तुला लक्षात आहे ना युनिक पार्क हॉटेल? तर लगेच सागर म्हणतो, ठीक आहे मी जातो. तर मिहीरला हसू येतं. तेव्हा सागर त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा लगेच मिहीर म्हणतो, हो हो, निवांत जा बरं का. मग लगेच इथे आता मिहीर म्हणतो, बापू काका, आपलं मिशन कंप्लीट झालेलं आहे. तेव्हा लगेच बापू काका मिहीरला सांगत असतात, कोणीच गेलं नाही, लक्की आणि कोमल पिक्चर बघायला गेले होते आणि इंद्रा आणि मी निघणार, तेच इंद्राचं डोकं दुखायला लागलं. मग काय करणार बिचारी सुनबाई, हा सागर पण गेला की नाही काय माहिती. तेव्हा मिहीर म्हणतो, काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, सागर गेला होता. तेवढ्यात लगेच सई येते आणि म्हणते, हे बघा आम्ही ट्रॉफी घेऊन आलो.
मुक्ता लगेच बापू काकांचा नमस्कार करते. तेव्हा बापू काका म्हणतात, आधी मला तुझी माफी मागायची." तेव्हा लगेच स्वाती इंद्राला म्हणत असते, "बघितलं मम्मी, इथे सगळं चित्र बदलत आहे बरं का." तेव्हा बापू काका म्हणतात, "मला ना तुझा खूप अभिनंदन वाटतं." "का?" "कारण आज लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तू या घरात अवॉर्ड जिंकून आलाय. मला ना तुझ्या बाबांपेक्षा तुझा जास्त अभिमान वाटतो. तू माझी मुलगीच आहे." त्यानंतर इथे लगेच सागर आतमध्ये येतो आणि तो मिहीरला बाजूला बोलवतो आणि म्हणतो, "तू माझ्याशी खोटं बोलला या मुक्ता गोखलेसाठी." तेव्हा लगेच मिहीर बोलतो, "अरे दादूस, ती मुक्ता कोळी झाली ना आता." तेव्हा लगेच बापू काका म्हणतात, "ते काय चालू आहे?" तेवढ्यात आता सागर आतमध्ये जात असतानाच लक्की त्याला बाजूला ओढतो आणि म्हणतो, "काय चालू आहे दादूस? ते वहिनीने एवढा मोठा अवॉर्ड जिंकलाय, आपल्याला पार्टी तर बनतीच आहे ना." तेव्हा लगेच कोमल म्हणते, "हो, मी केक ऑर्डर केलाय, आपण ना आज मस्त पार्टी करूया." तर सागर काही न बोलता रागाने सर्वांकडे बघत असतो. तेव्हा लगेच बापू काका म्हणतात, "सागर, कुठे चाललाय? आज सेलिब्रेशन झालंच पाहिजे. चला चला, सेलिब्रेशनच्या तयारीला लागा." त्यानंतर इथे आता सावनी ड्रिंक करत असते. तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो, "मला तुझा फोन दे." तेव्हा सावनी बोलते, "कशाला?" हर्षवर्धन म्हणतो, "मला मुक्ताला फोन करायचा आहे." सावनी म्हणते, "काय? काय बोलायचं आहे तुला मुक्ताबरोबर?" हर्षवर्धन म्हणतो, "तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? मग माझ्याशी लग्न करण्याआधी मला जरा एंटरटेनमेंट होऊ दे." त्यानंतर इथे आता कोमलने केक आणलेला असतो आणि ती सर्वांबरोबर सेल्फी काढत असते. तेव्हा सागरला लगेच बापू काका बोलवतात आणि म्हणतात, "अरे, नुसता सेल्फी काय काढताय? चला आपण फॅमिलीचा फोटो काढू." आता सर्वजण मस्त असा मुक्ताच्या ट्रॉफीबरोबर फोटो काढतात. त्यानंतर लगेच कोमल म्हणते, "चला वहिनी, केक कटिंग करून घेऊया." मग लगेच मुक्ता खूपच खुश झालेली असते, कारण तिच्यासाठी आज खूप छान असा केक आणलेला असतो. तेव्हा लगेच सई म्हणते, "चल मुक्ताई, चल आपण केक कापून घेऊया." तरी ते स्वाती आणि इंद्रा थोडे थोडे फुगलेलेच असतात. मग आता सई आणि मुक्ता दोघेही केक कटिंग करतात. केक कटिंग झाल्यानंतर लगेच सई मुक्ताईला घास भरवते आणि त्यानंतर बापू काका, आत्या, आजी सर्वांना सई केक भरवते आणि मग सागरकडे ती केक घेऊन येते आणि म्हणते, "पप्पा, धर ना तुला केक." आता मात्र सागर तिचा केक न खाता रागाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा बापू काका म्हणतात, "अरे, एवढीशी छोटी मुलगी भरवायला आली घास, मग खा ना." मात्र सागर छोटासा तुकडा हातात घेतो आणि न खाताच तिथून निघून जातो. त्यानंतर बापू काका म्हणतात, "चला, नाच गाणं व्हायलाच पाहिजे." मग आता सर्वजण गाण्यावर नाचायला लागतात. तरी ते हर्षवर्धन मुक्ताला फोन करत असतो, पण सर्वजण नाचण्यात बिझी असतात, त्यामुळे कुणीही फोनचा आवाज ऐकत नाही. तेव्हा सई बाजूला आली असते तर लगेच तिला फोनची रिंग ऐकू येते. मग ती जवळ जाते आणि कुणाचा फोन आहे ते बघत असते. तेव्हा आता इथे छोटी सई फोन उचलते आणि म्हणते, "सावनी मम्मा, कशी आहेस तू? तुला माहिती आहे, मुक्ताईने आज अवॉर्ड जिंकलंय, त्यामुळे आम्ही घरात खूप छान अशी पार्टी करतोय बरं का." तर इथे हर्षवर्धन लगेच म्हणतो, "अरे वा, म्हणजे आमचं सईबाळ खूपच मज्जा करतंय." तेव्हा सई बोलते, "कोण बोलतंय तिकडून?" लगेच हर्षवर्धन बोलतो, "अगं, मी हर्ष अंकल. तुम्हाला ओळखली का नाही? विसरली तुम्हाला? बरं, तू मुक्ताईला का फोन केला?" असं सई त्याला विचारते. तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो, "आम्हाला ना तुझी खूप आठवण येत होती. तुझ्याशी बोलायचं होतं ना. इथे क्लबमध्ये एक कॉम्पिटिशन आहे. घरातलं बेबी नेमकं कुणासारखं दिसतंय? आईसारखं दिसतंय की बाबासारखं?" सावनी मामा म्हणायची, "माझ्यासारखं दिसतंय." आणि मी म्हणायचो, "नाही, तिच्या पप्पासारखी दिसते सई. तुला माहिती का तू कुणासारखी दिसते?" तेव्हा सई म्हणते, "मी माझ्या पप्पासारखीच दिसते." तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो, "मुक्ताईला विचारलं का तू कोणासारखी दिसते?" तेव्हा लगेच ताई म्हणते, "थांबा, मी मुक्ताईला लगेच विचारते." असे म्हणून फोन चालू ठेवूनच ती मुक्ताकडे जाते आणि मुक्ताईला विचारते, "मुक्ताई, मी कुणासारखी दिसते?" तेव्हा मुक्ता म्हणते, "आता हे काय मध्येच?" तेव्हा सई म्हणते, "सांग ना गं, सांग." मग लगेच मुक्ताई म्हणते, "तू तुझ्या सावनी मम्मासारखी दिसते." मग आता लगेच सई म्हणते, "मी ना सावनी मम्मासारखी दिसते अशी मुक्ताई बोलली बरं का." लगेच हर्षवर्धन म्हणतो, "आणि तुझ्या पप्पाला विचार बरं, तू नेमकं कुणासारखी दिसते." तरी ती सावनी म्हणत असते, "हर्षवर्धन, काय चाललंय तुझं?" तेव्हा आता लगेच सई तिच्या पप्पाकडे येते आणि म्हणते, "पप्पा, मी कुणासारखी दिसते? मुक्ताई बोलली की मी मम्मासारखी दिसते, सावनी मम्मासारखी. पण मी तुझी मुलगी येणार आहे, मग मी तुझ्यासारखी का दिसत नाही आहे? पप्पा बोल ना, मी तुझीच मुलगी येणार आहे." असे आता सई म्हणत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते हर्षवर्धन लगेच सागरला फोनवर म्हणतो, "अरे सागर, तुझी मुलगी विचारते ना तुला, ती नेमकं कुणासारखी दिसते? सई तुझीच मुलगी आहे ना, मग सांग ना तिला कुणासारखी दिसते ती."
आता मात्र सागरला खूपच राग येतो. तो जोरात सईला बाजूला लोटतो आणि म्हणतो, गप्प बैस, मला एक शब्दही विचारू नको. असे म्हणून आता तो सईला जोरदार धक्का देतो. तर इथे हर्षवर्धन आणि सावनीला खूपच आनंद झालेला असतो, कारण फोनवर ते सर्व काही ऐकत असतात. तर इथे मुक्ताला खूपच राग येतो. तेव्हा मुक्ता बोलते, असं कोणी वागतं का लहान मुलांबरोबर? असं वागणाऱ्याला ना तर शिक्षाच व्हायला हवी बरं का. असं वागणं या माणसाकडून मी डिझर्वच करत नाही. तेव्हा लगेच इंद्रा बोलते, माझ्या पोराला नावं ठेवणारी तू कोण आहे गं? तेव्हा मुक्ता म्हणते, मी सईची आई आहे आणि सईच्या हक्कासाठी मी बोलणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा.